नमस्कार मित्रांनो. ज्यावेळी एखाद्या देशामध्ये एक दोन वेळा भूकंप होतो त्यावेळी लगेचच त्या देशामध्ये भूकंप कंट्रोल करणारी किंवा भूकंपाची हानी कमीत कमी करणारी एक समिती नाही त्या भूकंपाला हाताळणारी यंत्रणा तयार केली जाते. ज्यावेळी एखाद्या देशामध्ये पूर येतो त्यावेळी ते पुराला हाताळणारी यंत्रणा पूर नियंत्रण समिती नव्हे तर ते पूर नियंत्रण कक्ष किंवा डिझास्टर मॅनेजमेंटचा एक अख्खा सेल तयार केला जातो. ज्यावेळी एखाद्या देशावरती सतत युद्धाचं संकट असतं त्यावेळी त्या देशामध्ये युद्ध कसं सुरू होतं ह्याची अभ्यास समिती नेमली जात नसते. जर आक्रमण केलं शत्रूंनी तर त्याची कशी जिरवायची याच्यासाठी लष्कर तयार ठेवलं जातं. जर एखाद्या देशामध्ये सारखी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असेल तर त्यासाठी का प्रश्न निर्माण होतो याच्यावरती समिती नसते मित्रांनो. तर तिथे त्यांना नियंत्रण करण्यासाठी पोलिसांची निर्मिती करून ठेवलेली असते. आणि जर जास्त गडबड असेल तर दंगल नियंत्रण कक्ष किंवा रॉयट कंट्रोल डिपार्टमेंट वगैरे असे डिपार्टमेंट तयार केले जातात मित्रांनो. समित्या नाही, अख्खं डिपार्टमेंट तयार केलं जातं. मला सांगा, एक दोन अनुभवावरनं जर एक देश तो प्रश्न हाताळण्यासाठी जर अशा प्रकारचं डिपार्टमेंटच तयार करत असतील तर काय आमच्या लोकांनी 56 मोर्चे काढल्यानंतर सुद्धा सरकारला असं वाटलं नाही की आपण एक डिपार्टमेंट तयार करूया आणि नक्की हा प्रश्न कशातून जन्माला येतोय, हा प्रश्न नेमका काय, याचं सोल्युशन नक्की काय, का एवढे लाखो लोक रस्त्यावरती उतरतायत, का एवढे लाखो लोक मोर्चे काढतायत, काय मराठा समाजाचे लोक का मोर्चा काढतायत, धनगर समाजाचे लोक का मोर्चा काढतायत, ओके, बाकीचे समाजाचे लोक पण इतर अनेक समाजाचे लोक आहेत हे का मोर्चे काढतायत, याचा तडा लावण्यासाठी किंवा याचा छडा लावण्यासाठी किंवा हा विषय आणखी पुढे वाढू नये, तो वेळेतच संपला पाहिजे याच्यासाठी गांभीर्याने का बरं सरकारने आत्तापर्यंत एखादं डिपार्टमेंट सुरू केलं नसेल. प्रत्येक वेळी प्रश्न आला की नंबर 1 त्यांना भेटायला कोणतरी मंत्री पाठवायचा. तो येतानीच साखरेचं पोतं सोबत घेऊन येतो आणि त्या जिभेवरती त्यांनी ते साखरेचं पोतं अगदी असं केलेलं असते आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून मग ते मध टपकतं, तसं ती साखर टपकते. काही आंदोलक त्याला फसतात तिथंच. ते म्हणजे बरेचसे आंदोलक तर एवढे साधे भोळे हो बिचारे की एखाद्या आमदारांनी मंत्र्यांनी येऊन यांना नुसतं असं लिंबू सरबत जरी पाजला ना तरी त्यांना असं वाटतं की आपलं आंदोलन यशस्वी झालं. काही आंदोलक असे असतात की मग त्यांना मंत्रालयात भेटायला बोलवतात, सह्याद्रीला किंवा वर्षावरती. मंत्रालयात बोलवलं की मग हे फक्त एवढे फोटो काढतात. फोटो काढले की त्यांना वाटतं आपला विषय संपला, म्हणजे आपण नेता झाले. काही आंदोलक असे गुंडाळले जातात. तिसरे आंदोलक असतात त्यांच्या शिष्टमंडळासकट त्यांना बोलवलं जातं. मग त्या शिष्टमंडळामधले फुटीर कोण कोण फुटू शकतात यांचा एक अभ्यास केला जातो आणि त्यांना फोडून ते आंदोलन फोडलं जातं आणि ते संपवलं जातं. मराठा आंदोलनाचे 56 मोर्चे, मराठा आंदोलनाचे आत्तापर्यंतचे सगळे प्रयोग असे वेगवेगळ्या कलाकृती करून शासनाने मोडीमध्ये काढले मित्रांनो. बरोबर लक्षात घ्या. आंदोलन संपलं की समजायचं आंदोलक चालू आहे आणि आंदोलन चालूच असेल तर समजायचं आंदोलक चालू नाहीये. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतोय. आंदोलन संपलं की समजायचं आंदोलक चालू आहे आणि आंदोलन चालू असेल तर समजायचं आंदोलक चालू नाहीये. आत्तापर्यंत 56 मोर्चे काढल्यानंतर जेवढे कोणी लोक मुख्यमंत्र्यांना भेटले किंवा नेत्यांना भेटले समजून घ्यायचं त्यांनी त्या सेटलमेंट करत होते. परंतु मनोज जरांगे पाटील नावाचा एकच वाघ असा जन्माला आला की ज्याला भेटायला मुख्यमंत्री आले, ज्याला भेटायला अनेक मंत्री आले, ज्याला भेटायला अनेक लोक आले, परंतु ह्या माणसाने मात्र कधीही कोणाच्या कोणत्याही आमिषाला भीक न घालता आपल्या मतावर हा माणूस ठाम राहिला. आणि ते ठाम राहिल्यामुळे आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पहिल्यांदाच मराठा आरक्षणाचा विषय आर नाही तो पार या पद्धतीचा होणार आहे, त्या मार्गानेच आहे. दसऱ्यापर्यंत जाहीर करणं अपेक्षित होतं सरकारने, परंतु हे करू शकलेले नाहीत. कारण यांना डिपार्टमेंट बनवायचं नाही, यांना फक्त समित्या बनवायच्या असतात आणि तो प्रश्नाची अभ्यास करणारी आम्ही समिती बनवणार आहोत. अरे देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले. 75 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमावी लागत असेल तर याचा अर्थ तुमच्याकडे असा कोणीही अभ्यासू माणूस नाही की ज्याचा या विषयावरचा चांगला अभ्यास आहे आणि ज्याला एक फोन करून तुम्ही विचारल्यानंतर तो ह्याचा मार्ग तुम्हाला सांगू शकतो. असा तुमच्याकडे एकही माणूस नाही का? असं होत नसतं. 140 कोटीच्या देशामध्ये किमान 4 माणसं तरी अशी एक्सपर्ट असू शकतात की ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये किंवा ज्यांच्या अभ्यासामुळे तुम्ही एका दिवसामध्ये किंवा एका आठवड्यामध्ये तो प्रश्न सोडवू शकता. परंतु या देशातील राज्यकर्त्यांची
अजिबात इच्छा अशी नसते की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव एवढं मोठं आहे की आज महाराष्ट्रामध्ये असा एकही पक्ष, एकही माईचा लाल शिल्लक राहिला नाही की जो असं म्हणू शकतो की आमचा पक्ष सत्तेत आल्यावर तुमचे प्रश्न सोडवतो. अरे ह्या सगळ्या लोकांना संधी देऊन झालेली आहे. त्यामुळे आता असा एकही पक्ष राहिला नाही महाराष्ट्रात की जो असं म्हणेल की आम्हाला संधी द्या, आम्ही तुमचा प्रश्न संपवतो. त्यामुळे आता कोणत्याही पक्षाला संधी देण्याचा काय प्रश्नच शिल्लक राहिला नाही. हे आणि ते सगळे वापरून झालेत. पण त्या सगळ्यांनी एकच स्ट्रॅटेजी वापरली, थंडा करके खाओ. आंदोलन सुरू झालं की आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, आम्ही देण्यासाठी तत्पर आहोत, आम्ही देण्यासाठी तयार आहोत, आम्ही चौकशी समिती बनवलेली आहे, आम्ही अभ्यास समिती बनवलेली आहे. बरोबर की नाही? म्हणजे जे राजीव गांधी एकदा भाषणामध्ये म्हणले होते ना, लाल किल्ल्यावर भाषण करताना जवळपास 85 वेळा त्यांनी एकाच भाषणामध्ये उल्लेख केला होता एका वाक्याचा, हमें ये देखना है, हमें ये देखना है, हमें ये देखना है. तसं ह्या सगळ्या सरकारांचं चाललेलं आहे की हमें समिती नेमणी है, आम्हाला समिती नेमायची आहे, आम्ही समिती नेमणार आहोत. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की अनेक अशिक्षित लोक आज मोठमोठ्या पदावर बसलेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तर काही पत्र वाचतात की नाही, येतात की नाही, ह्याच्यावर मी पूर्वी पण एक व्हिडिओमध्ये बोललोय की मला खूप डाऊट आहे की ह्या माणसाला पत्र तरी नीट वाचता येतात की नाही, म्हणजे कळेल की नाही ते नंतर बघू. कारण जर एखाद्या पत्र वाचलं गेलं तर त्याचं उत्तर येतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ज्यांनी कोणी पत्र पाठवली असतील, मेलवरती किंवा पर्सनली हातात दिली असतील, अशा लोकांनी जरूर खाली कमेंट करा की साहेब तुम्ही म्हणताय ते खरं नाहीये किंवा खरं आहे की आम्ही त्यांना पत्र दिलं पण अजून एकाही अक्षराचं काळं पांढरं उत्तर आलेलं नाही. मी तर माझा अनुभव सांगतो की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझ्या हाती 2 पत्र दिली होती आणि खूप मोठ्या विषयाची पत्र दिली होती, एकाही पत्राचं अजून उत्तर आलेलं नाही. फक्त म्हणायचं आम्ही संवेदनशील आहोत, सकारात्मक आहोत आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्मरण करून किंवा त्याच्यासमोर जाऊन नतमस्तक होऊन मी कटिबद्ध आहे असं म्हणणं. अहो शिंदे साहेब, तुमचा एवढा अभ्यास पाहिजे. तुम्ही शिवसेनेमध्ये आयुष्य घालवलं. ज्या शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा जागतिक कीर्तीचा विषय, त्याचं तुमच्या त्या होर्डिंगवरती पाठीमागे हे पाहिजे होतं. आणि महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे एवढे कार्यक्रम व्हायला पाहिजे होते. ह्या 350व्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये, त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवामध्ये आपण किती कार्यक्रम केले मला माहीत नाही आणि अवघड सगळं आहे. पण ठीक आहे, त्या विषयात मला जायचं नाही. शिवाजी महाराजांवरती इथल्या राज्यकर्त्यांचं प्रेम हे बागडं आहे, खोटं आहे, नकली आहे, याच्यातून सिद्ध होतं. जे राहिला प्रश्न की एखादा विषय आल्यानंतर फक्त समिती नेमू असं म्हणून जे ते विषय कोलवतात तो पुढे जातो आणि आत्तासुद्धा मराठा आरक्षणाचं तेच झालेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि टिकणारं आरक्षण कसं दिलं जात नाही याच्यासाठी आत्तापर्यंतचे ह्यांचे सगळे प्रयोग झाले. आणि मग आम्ही महाधिवक्ता म्हणजे सॉलिसिटर जनरल नेमला, मग आम्ही एक्सपर्ट वकील नेमले. त्यांच्या फक्त तुम्ही 10 कोटीच्या फी देताय, त्याचे रिझल्ट्स काही नाहीये. आणि मग मला सांगा, जर एखाद्या व्यक्तीला एक्सपर्ट म्हणून नेमल्यानंतर जर त्याच्याकडून तो विषय मार्गी लागत नसेल तर त्याच्याकडून ती फी परत तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजेच काय, ते तुम्ही जी फी देताय ना त्याच्यामध्ये सुद्धा राजकारणी लोकांचे ते समिती नेमतात, त्यात टक्केवारी असणार आहे असा माझा पक्का डाऊट आहे. डाऊट म्हणजे काय, मला जाहीर कशाला बोलायला लावता. मी कुळून पिलेलो आहे राजकारण, मी जवळून ओळखतो. मला एकदा महाराष्ट्राच्या का माझी मुख्यमंत्र्यांनी विचारलं होतं की तुम्हाला राजकारणातले एवढे सगळे खेळ कसे माहिती येतं. म्हणजे नाही, आमच्या बापदाद्यांनी अख्ख्या देशावर राज्य केलेले त्यामुळे आम्हाला हे सगळं माहिती आहे. ठीक आहे, तो विषय जाऊ देत. पण हे समिती वगैरे नेमणं म्हणजे हे सगळं टाइमपास होतोय आणि यांच्याकडे अभ्यासू माणूस नाही असं मला वाटतं, किंवा ती फी यांना परवडत नाही, किंवा ह्यांनी दिलेल्या माणसाला फक्त फी देऊन टाइमपास करण्यासाठी नेमलं जाते असं माझा समज आहे. आणि म्हणून टिकणारं आरक्षण कसं दिलं जातं हे तुम्हाला मी एका आठवड्यामध्ये व्हिडिओ बनवून सांगणार आहे की टिकणारं आरक्षण घटनेच्या चौकटीत कसं दिलं जातं, पार्लमेंटमध्ये ते कसं टिकवलं जातं आणि सुप्रीम कोर्टात पण ते कसं टिकवलं जातं हे मी सांगेल तुम्हाला 1 आठवड्याच्या आतमध्ये. आणि तोपर्यंत फक्त दम धरा आणि तयारीत राहा. तो व्हिडिओ लवकरच मी लॉन्च करतोय, टिकणारं आरक्षण कसं दिलं जातं. मी जरी शासनाच्या कुठल्याही समितीवर नसलो तरी सुद्धा आणि माझा कुठल्याही पक्षाचं काही घेणं देणं नसलं तरी सुद्धा एक समाजाचा माणूस म्हणून, एक इतिहासकार म्हणून, एक संशोधक म्हणून, एक अभ्यासक म्हणून मी एक 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून तरतुदीनुसार सगळं दाखवून देतो की आरक्षण कसं दिलं जातं, ते कसं टिकवलं जातं आणि ते कसं अंमलात आणलं जातं. आता जे आरक्षणामुळे सगळा लोचा तयार झालाय, केमिकल लोचा सगळा झालाय, याला कारण फक्त आणि फक्त राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या हेतूने आरक्षण नावाचं शस्त्र सामान्य माणसाला दिलं, त्या आरक्षण नावाच्या शस्त्राचं ह्या राजकीय लोकांनी गैरफायदा घेण्यासाठी
सगळी व्यवस्था खराब करण्यासाठी राजकीय अस्त्रामध्ये रूपांतर केलं आणि त्याच्यामुळे ही निस्तारानिस्त्रीची वेळ आलेली आहे. त्यामुळे आरक्षण हे सामाजिक समतेचं एक शस्त्र असताना यांनी राजकीय हितासाठी लोकांमध्ये विषमता पसरण्यासाठी हे कसं अस्त्र म्हणून वापरलं हे सुद्धा मी सगळी पोलखोल करणार आहे येत्या 7 दिवसाच्या आतमध्येच.